बापूवार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। गोंदिया भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते भव्य सत्कार। गोंदिया भंडारा जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक व दूध संघाच्या निवडणुकांमध्ये महायुती पॅनलच्या मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर नव्याने निवडून आलेले संचालक मंडळाचे व अध्यक्षाचे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे वरिष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महायुतीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणित फुके, माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय रांगडाले, गोंदिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, संचालक सुनील फुंडे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुती पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येत 20 पैकी 14 जागांवर दणदणीत विजय मिळवला व परिवर्तन पॅनलमधून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना मिळून फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले। या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष राजेंद्र जैन यांची पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून निवड झाली। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत देखील महायुतीने प्रचंड वर्चस्व गाजवत 21 पैकी तब्बल 17 जागांवर विजय संपादन केला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट व इतर घटक पक्षांनी एकत्र येत परिवर्तन पॅनल तयार केले होते, मात्र त्यांनी फक्त 4 जागांवर यश मिळाले। या पार्श्वभूमीवर गोंदिया भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक व दूध संघात निवडून आलेल्या सर्व संचालकांचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात महायुतीच्या एकतेमुळे हा मोठा विजय शक्य झाल्याने सांगितले आहे। तसेच गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख व्हावे यासाठी संचालक मंडळाचे ठोस प्रयत्न करावेत असे मार्गदर्शनही त्यांनी केले। सत्कार सोहळ्यात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्राशी निगडीत असलेल्या अनेक नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यामुळे सहकार चळचळीत नवचैतन्य निर्माण झाले असून महायुतीच्या विजयाने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणामध्ये नवा अध्याय लिहिला गेल्यात मत व्यक्त होत आहे। बापूवार्ता न्यूज नेटवर्कसाठी गोंदिया भंडारा जिल्हा प्रतिनिधी रोहिणी रणदिवे।